नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. वर्षातील पहिल्या मकर संक्रांत सणानिमित्त महिलांमध्ये दिसून आला उत्साह. श्री विठ्ठल मंदिरात वाण देवाणघेवाण करत घेतले विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद. वल्कले परिधान करून हॉटरीचे वारकरी निघाले पंढरपुरी. भावार्थ रामायणातील प्रभू श्रीरामांचे रूप परिधान करत केला श्रींचा गजर. तुकाराम चौकात कार अन दुचाकीचा अपघात, सर्वत्र जमली बघ्यांची एकच गर्दी. आणि अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात फरशी घालून केला निर्घुण खून. चिप्पा मार्केट परिसरात सकाळी उडाली एकच खळबळ. वर्षातील पहिल्या मकर संक्रांत सणानिमित्त सुहासिनी महिलांनी चौपाड्यातील श्री विठ्ठल मंदिरात वाण देवाणघेवाण करत श्रींचे आशीर्वाद घेतले. हिंदू धर्मातील नववर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांत हा सण ओळखला जातो. या सणांमध्ये सुवासिनी महिला एकमेकींना वाणाची देवाणघेवाण करतात. सौभाग्याचं लेणं असणाऱ्या हळदी कुंकू लावतात. या पार्श्वभूमीवर शहरातील चौपाड विठ्ठल मंदिरात सुवासिनी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. ऊस, बोरं, गाजर, ढाळा, ज्वारी, कणीस आदी पदार्थ ज्वारीचे कणीस आदी पदार्थ श्रींचरणी अर्पण करून श्रींचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर महिला एकमेकींची खणानं ओटी भरतात. दरम्यान याबाबत मंदिराचे पुजारी कुलकर्णी यांनी माहिती देताना चांगल्या विचारांची देवाणघेवाण या निमित्ताने होत असते असे सांगितले. एकंदर वर्षभरातील पहिल्या सणाचा मकर संक्रांतीच्या निमित्त महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. होम मैदानामध्ये होम प्रदीपन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कुंभार समाज बांधव या ठिकाणी सकाळपासून सज्ज झाल्याचे दिसून आले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा कोरोनाच्या 2 वर्षानंतर मोठ्या स्वरूपात भरत असून यात्रेच्या पहिल्या दिवशी अक्षता सोहळा संपन्न झाल्यानंतर दुसरा दिवस हा होम प्रदीपन सोहळा संपन्न होणार आहे. या होम प्रदीपन विधीसाठी कुंभार समाज सकाळपासूनच होम मैदानामध्ये दाखल झाला असून या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक विधींसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. होम प्रदीपन सोहळ्यासाठी बाजरीच्या पेंड्या, ज्वारीच्या पेंड्या तसेच आंब्याचे फाटे अशा विविध साहित्याने होमकट्टा सजवण्यात येत असून हिरेहब्बू यांच्या वाड्यातून मानाचे नंदीध्वज होम मैदानाकडे दाखल झाल्यानंतर रात्री 9 नंतर होम विधी याच ठिकाणी संपन्न होणार आहे. दरम्यान कोरोनाच्या 2 वर्षानंतर यात्रा मोठ्या स्वरूपात भरत असल्याने कुंभार समाज बांधवांसह भक्तांमध्ये आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असल्याचे यात्रेचे मानकरी भीमाशंकर म्हेत्रे कुंभार यांनी सांगितले. एकंदर होम मैदानामध्ये होमकुंडाचे तसेच शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सकाळपासूनच दिसून येत असून होम प्रदीपन सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याचे दृश्य दिसून येत आहे. ती गर्दी आहे ती कंटिन्यू अशाच पद्धतीने आहे आणि साडी, मणी, मंगळसूत्र हे सगळे जणांचे वर्षापासून जे कोरोनामुळे सर्व निर्बंध आलेले होते, आता सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे भक्त मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धरामेश्वराच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी, आपली भक्ती अर्पण करण्यासाठी सगळे मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून दर्शन घेऊन प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आहे. काल जो अक्षताचा कार्यक्रम झाला संमती कट्ट्यावर, त्या ठिकाणी सिद्धरामेश्वराचं योगदंड आणि कुंभार कन्याच्या विवाह सोहळ्यानिमित्त हा अक्षताचा सोहळा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे होम प्रतिपदा, त्या दिवशी कुंभार कन्या आपले प्राणाची आहुती या ठिकाणी होम
त्या ठिकाणी देत असतात. तर सिद्धरामेश्वराबरोबर योगदंडाबरोबर त्यांचं जे अक्षता पडलेले असते त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय हे होत नाही अशी त्यांची भावना होऊन दुसऱ्या दिवशी या ठिकाणी त्यांनी स्वतःला या होम हवनामध्ये अर्पण करत असतात. आणि ह्या होम विधीच्या ठिकाणी बाजरीच्या पेंडीला प्रतिकात्मक असं रूप तयार करतात. त्याला साडी, चोळी, मणी, मंगळसूत्र वगैरे जे एक आपल्या ह्यांच्या वधूसाठी जे काही पद्धतीनं सगळं हे विधी करत असतात त्या पद्धतीनं या ठिकाणी होतो. आणि या ठिकाणी सर्व कुंभार बांधव आणि सर्व मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये हिरे अब्बू यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूजा अर्चा होऊन संध्याकाळी होम हवनाचा कार्यक्रम होत असतो. होमच्या दिवशी सकाळी सगळे 7 वाजल्यापासून भक्त दर्शनासाठी येत असतात. तर सकाळी 7पासूनच कुंभार समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहून सगळं साफसफाई वगैरे करून घेऊन मग भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळपासूनच त्यांच्या दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी दिवसभर या ठिकाणी आपली सेवा सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण करत असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर होम मैदानावर पवन हे अत्याधुनिक धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवण्यात आले आहे. यंदाची गड्डा यात्रा धूळमुक्त कशी करता येईल यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्वावर हा पहिलाच प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेदरम्यान होम मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात होणारे धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी होम मैदानावर पवन हे अत्याधुनिक धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्र आज बसवण्यात आले आहे. यंदाची गड्डा यात्रा धूळमुक्त कशी करता येईल यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्वावर हा पहिलाच प्रयत्न केला आहे. यामुळे यात्रेतील भाविकांना दिलासा मिळणार आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त देशभरातून लाखो संख्येने भाविक व नागरिक येथे येतात. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. होम मैदान परिसरात या निमित्ताने विविध स्टॉल्स, पाळणे व इतर साधने उभारण्यात येतात. साधारणतः जानेवारी अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात होम मैदान परिसरात भाविक व नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. या होम मैदानावर माती असल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास होतो. परिसरात दूरवर धुळीचे प्रदूषण होते. धुळीमुळे सर्दी, खोकला, श्वसनासंदर्भात त्रास होतो. येथील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने होम मैदानावर दररोज टँकरने पाणी फवारणी करण्यात येत असते. त्याचबरोबर आता महापालिका प्रशासनाने यात्रेदरम्यान व मैदान परिसरात होणारे धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. त्यासाठी पवन हे धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्र आज होम मैदानावर कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच प्रदूषण मोजमापन यंत्रही बसवण्यात आले आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर यांच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर हे पवन यंत्र येथे कार्यान्वित केले आहे. येथील रिझल्ट पाहून शहरात इतर ठिकाणी हे यंत्र बसवता येईल का यासाठी महापालिका प्रशासन विचार करणार आहे. कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरचे सुमित पोवार यांनी हे पवन प्रदूषण यंत्र तयार केले आहे. तुळजापूर तालुक्यातील हॉर्टीच्या वारकऱ्यांनी वल्कले परिधान करून पंढरपूरकडे पायी प्रवास सुरू केला असून सोलापूर शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर भावार्थ रामायणातील प्रभू श्रीरामांचे रूप परिधान करत श्रींचा गजर केला. भावार्थ रामायणातील प्रभू श्रीरामाचे रूप हे वल्कले परिधान केलेले होते. प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास भोगला होता. त्या वनवासी काळामध्ये त्यांनी वल्कले परिधान केली होती. त्याच अनुषंगाने होर्टीच्या वारकऱ्यांनी देखील वल्कले परिधान करून पंढरपूरची वाट धरली आहे.
सोलापूर तालुक्यातील हॉर्टीच्या वारकऱ्यांनी आपल्या गावामध्ये श्री लक्ष्मण शक्ती सोहळा आयोजित केला असून दिनांक 26 जानेवारी रोजी तो सोहळा आयोजित केला असून त्या अगोदर ही परिक्रमा संपन्न करण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासात वल्कले परिधान केली होती, त्यामुळे आम्ही देखील ही वस्त्रे परिधान करून प्रभूंचे गुणगान गात आहोत, असे यावेळेस वारकऱ्यांकडून सांगण्यात आले. ज्यूट पासून बनवलेली ही वस्त्रे असून त्याला टोपी देखील करण्यात आली आहे. टाळ, मृदुंग आणि मुखी श्रीरामाचा गजर करत दिंडी पंढरपूरला मार्गस्थ झाल्याचे दिसून आले. येथून आलेलो आहोत आणि रामायण ग्रंथ आहे, भावार्थ रामायण, आणि याच्यासाठी लक्ष्मण शक्तीच्या अगोदर 14 दिवसासाठी वल्कले परिधान करून वनवासाचा 14 वर्षाच्या काळाचा 14 दिवस हा प्रतिकात्मक असा असणारा वनवास हे प्रतीक म्हणून आहे. त्याच्यासाठी आम्ही पंढरपूर किंवा इतर देवस्थान करून परत आम्ही 26 तारखेला गावी जाणार आहोत आणि त्या दिवशी लक्ष्मण शक्तीचा मोठा कार्यक्रम होर्टीमध्ये असतो. आणि हनुमान मंदिर बांधलेलं आहे होर्टी. सहकारी संस्थेच्या 14 सोसायट्यांच्या चौकशीची मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली होती. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे दक्षिण सोलापूरच्या सहकार क्षेत्रात असलेले वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 14 सोसायट्यांच्या चौकशीची मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली होती. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. हसापुरे यांनी मोहिते पाटील यांच्या नावाने विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 14 सोसायट्या स्थापन करून त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पतपुरवठा केला आहे. या संस्था अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत असताना वेळोवेळी या संस्थांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी या संस्थांच्या आर्थिक कारभाराची चौकशी पूर्ण केली आहे. या संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबतचा दावाही यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला होता, परंतु न्यायालयात या संस्थांच्या वतीने सक्षम बाजू मांडल्यानंतर त्यांचा दावा नामंजूर झाला होता. ही वस्तुस्थिती असताना आमदार सुभाष देशमुख यांनी हसापुरे यांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व रोखण्यासाठी त्यांच्या 14 सहकारी संस्थांच्या चौकशीची मागणी सहकार मंत्री अनिल सावे यांच्याकडे केली होती. या संस्था बोगस असून त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आमदार देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यावरून सहकार विभागाने या संस्थांची चौकशी सुरू केली होती. त्याविरोधात 14 सोसायट्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तालुक्यातील मी नव्याने स्थापन केलेल्या 14 सोसायट्या 2007 रोजी रीतसर कागदपत्राच्या आधारे सहकार आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर 14 सोसायट्या नव्याने स्थापन झालेल्या होत्या. 2007 नंतर तब्बल 2022 आज या वर्षाखेर गेले 15 वर्षे ह्या संस्था गोरगरिबांना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकानं ज्या मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा केला असून शेतकऱ्याच्या गरज भागण्यासाठी त्यांना DCC बँकेच्या माध्यमातून आम्ही आर्थिक मदत केल्यानंतर 2007 ते 2022च्या दरम्यान 15 वर्षामध्ये 3 वेळा 5 वर्षाच्या नंतरनं निवडणुका पार पडल्या. संचालक मंडळ सध्या अस्तित्वात आहेत. कर्ज वाटप सुरळीत चालू आहे. वसुलीचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं आहे. ऑडिट आणि ब वर्ग आहेत. संस्था चांगल्या चालल्या असताना देखील आदरणीय माननीय आमच्या तालुक्याचे आमदार देशमुख साहेबांनी खुर्चीचं राजकारण आणि एक सूडबुद्धीनं परवा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करल्यानंतर स्वतःच्या लेटर पॅडवरती त्यांनी 14 सोसायटीवरती कारवाई करा म्हणून श्री सहकार मंत्री अतुल साहेबांकडे पत्र दिल्यावरून सहकार मंत्र्यांनी त्याच्यावर शेरा मारून खाली जॉईंट रजिस्टरला कळवले. जॉईंट रजिस्टरनी खाली डीडर साहेबांना कळवले. डीडर साहेबांनी खाली AR साहेबांना सांगितलं की ती 14 सोसायटीची 89ची चौकशी सुरू करा. मला हे समजत नाही. 2007 नंतर 2008-9 साली तत्कालीन सहकारी श्री राजशेखर शिवधारे साहेबांनी याच मुद्द्यावरती हायकोर्टात गेले होते. 2010 साली त्याचा निकाल लागला आणि हायकोर्टाने ते फेटाळून लावला.
त्या दरम्यानमध्ये हे सोसायटीचं नामे बोगस आहेत म्हणून माननीय तत्कालीन आमदार रतिकांत पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी केली. तिथेही ते लक्षवेधीमध्ये ग्राह्य न धरता फेटाळून लावले. तर नंतर सहकार मंत्री झाल्यानंतर सुभाष देशमुख साहेबांनी परत एकदा तक्रार केली. परत ते हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं. त्यात तथ्य नाही म्हणून दिसून आलं. परत आता 2022 साली सत्ता बदल झाल्यानंतर आमदार देशमुख साहेबांनी परत या सोसायट्या बोगस आहेत म्हणून अर्ज करते. तर किती हा बालिशपणा आहे असं मला वाटते. मंत्री असून सहकार कायद्याचं ज्ञान असलेल्या माणसांनी गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असताना सूडबुद्धीने जर करता सोसायटी हे बोगस रद्द करा म्हणत असतील तर त्यांना माझ्या शेतकरी आणि माझ्या तालुक्यातल्या जनता माफ करणार नाही. त्याच्यावरती मला परत एकदा हायकोर्टामध्ये जायची वेळ आली आणि मी परत 89ची चौकशी थांबवावी म्हणून ARच्या आणि DDI साहेबांच्या पत्रावरून हायकोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये रीट पिटिशन मान्य ॲडव्होकेट सारंग आर्दे साहेब आणि उमेश मराठ साहेबांच्या सहकार्याने मी दाखल केलो. दाखल केल्यानंतर पहिल्यांदा हायकोर्टाने एवढं फटकारलं की ह्याच्यावरती एकदा फेटाळून लावला आणि एकदा ह्याचा निकाल लागल्यानंतर किती वेळा राजकारणातून हे लोकप्रतिनिधी तक्रार करतात. त्याला स्टे द्या आणि 4 आठवड्याच्या आत त्याची चौकशी त्यांना उत्तर द्यायला सांगा असं काल हायकोर्टात स्टे मिळालेलं आहे. एक प्रकारे शेतकऱ्याच्या आणि माझा सत्याची विजय झाला म्हणायला काही हरकत नाही. मी जे काही केलं, जे संस्था उभ्या केल्या, जे सोसायटी काढल्या ते फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज वाटपावं ज्या गावात संस्था म्हणून तिथं मी ती संस्था काढल्या. परंतु प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केवळ माझं राजकारणामधील स्थान वाढू नये, माझं खच्चीकरण व्हावं आणि मी पुढं जाऊ नये हे डोळ्यासमोर ठेवून हे सगळ्यांनी कुठाण करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा असा प्रकार घडतोय. त्याच्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडायची वेळ आलेली आहे. सध्या हे लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं आणि त्यांच्या डोक्यावरती किती प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचे सगळे कारस्थान आहेत मला माहीत आहे. मी कधी लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे कधी लागलं नाही किंवा साधा एक कागदावरती तक्रार केलं नाही. असं असताना देखील त्यांनी लेटरपॅडवरती लिहून माझं जर तक्रार करत असतील ते ताजे त्यांचं प्रकरण अजून लोकमंगलचं 78 कोटीचं प्रकरण आहे, भोगटी दूध उपचाचं प्रकरण आहे, अतिक्रमणाचं प्रकरण आहे, लक्ष्मी बँकेतून उचललेले कर्ज प्रकरण आहे. मी कधीही वाच्यता केलेलं नाही. राजकारण संपल्यानंतर तिथलं तिथे विषय सोडायचं असते. परंतु मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा असला आमदार बघतो. तर मला एक विनंती करायची आहे, तुम्ही चांगलं होत असेल तर चांगल्याला सहकार्य करा, असलं काही कृत्य करू नये एवढं मी विनंती करतो. आणि आता 14 सोसायटीला स्टे मिळालेला आहे आणि निकालही माझ्या बाजूने लागेल. परंतु मी माझ्या दक्षिण तालुक्याच्या शेतकऱ्यासाठी अजून परत नव्याने संस्थाकडून मी कर्ज पुरवठा करायला तयार आहे आणि त्यांना किती त्रास द्यायचा देऊ दे, मला काही त्यात फरक पडणार नाही. या निमित्ताने मी एवढं सांगतो. महापौर निवास इथं श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीसह 7ही नंदीध्वजाची पूजन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर निवास प्रियदर्शनी बंगला येथे श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीसह 7ही नंदीध्वजांचे पूजन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, शहाजीराव उगले, संजीवनी उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्यापोळ, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी कस्तुराबाई चौगुले, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. थोडं साईड घ्या. पालखीवर पडू नका, हाताने दर्शन घ्या. तिकडे तिकडे
वर्ष घेतलं की झाला आज तुम्ही सांगितलं 12 महिने काल सांगितलं तर आज पूर्ण सतत मिळाला. पण तुम्ही सरकार जर तुम्ही मागे या त्यांना जाऊ दे सगळे असं उभं शनिवारी मध्यरात्री वॉलचंद कॉलेज रोडवरील चिप्पा मार्केट येथे अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. शहरातील अशोक चौक परिसरात चिप्पा मार्केट असून रविवारी सकाळच्या सुमारास मार्केटच्या मध्यभागी एका कट्ट्यावर युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह नागरिकांना दिसून आला. नागरिकांनी ताबडतोब जेल रोड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता पोलीस निरीक्षक जाफर मोगल हे आपल्या पथकासह दाखल झाले. पंचनामा करून त्यांनी लादेन यांची अँब्युलन्स बोलावून घेतली. लादेन यांच्या वाहनात मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवण्यात आला आहे. या मृत युवकाची ओळख पटलेली नाही. चिप्पा मार्केट परिसरात रात्रीच्या सुमारास कुणीही नसते, तिथे अवैध गोष्टी चालतात अशी नागरिकांची ओरड आहे. त्यातूनच हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संत तुकाराम चौक या ठिकाणी शनिवारी रात्री कार आणि दुचाकी यांची जोरदार धडक झाल्याने सर्वत्र बघ्यांची गर्दी जमली होती. शहरातील संत तुकाराम चौक या ठिकाणी MH12 BP 1873 होंडा सिटी कंपनीची कार तर MH13 DP 7364 या क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी यांची जोरदार धडक झाल्याची दुर्घटना रात्री घडली. अपघातामध्ये दुचाकीस्वाराला दुखापत झाली असून दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. सदरची कार पुणे प्रादेशिक वाहन कार्यालयाचे पासिंग असून अपघात झाल्यानंतर जखमींना हॉस्पिटलला हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अपघात झाल्यानंतर सर्वत्र बघ्यांची गर्दी जमली होती. सोलापूर जिल्हा शूटिंग बॉल महिला संघ राज्यात विजेता ठरला.
उस्मानाबाद येथे राज्य शूटिंग बॉल असोसिएशनच्या वतीने राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. यामध्ये सोलापूरच्या महिला संघाने अंतिम सामन्यात पुणे महिला संघाचा पराभव करत 21-18 ने राज्यात विजेतेपद मिळवले आहे. या संघाचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते किट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे सचिव माननीय फैज अहमद बेगमपुरे, समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक संजय सावंत, मार्गदर्शक चंद्रकांत होळकर, शूटिंग बॉल सहसचिव रफी दिवाण, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार कृष्णकांत चव्हाण, फरहान लालकोट यांची प्रमुख उपस्थिती होती. अल्फिया शेख, समृद्धी स्पोर्ट्स क्लब, शिवाली कुंभार मोहोळ, आर्शिया इनामदार, समृद्धी स्पोर्ट्स क्लब, निकिता शिंदे मोहोळ, अनम रंगरेज, समृद्धी स्पोर्ट्स क्लब, सानिका काळे मोहोळ, मुनज्जा रंगरेज, समृद्धी स्पोर्ट्स क्लब, स्मिता नायकोडे मोहोळ, साजिया इनामदार, समृद्धी स्पोर्ट्स क्लब, मलायका मुच्छाले, सोलापूर शहर, सिमरन शेख, सोलापूर शहर इत्यादी महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. संघ प्रशिक्षक संजय सावंत, संघ व्यवस्थापक समीर शेख, शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष लतीफ शाब्दी, सोलापूर महानगरपालिका बळजबरीने टॅक्स वसुली करत आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष सागर पाटील यांनी केला. आम आदमी पार्टी सोलापूरने सोलापुरातील व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेकडून जी टॅक्स वसुली चालू आहे त्या टॅक्सला परत व्याज आणि व्याजाला चक्री व्याज लावून सर्वसामान्यांकडून वसुली चालू आहे याचा आम आदमी पार्टीकडून निषेध व्यक्त केला. अशा प्रकारचा टॅक्स वसूल करण्यापेक्षा आपण मूळ रकमेचा टॅक्स वसूल करावा आणि विनाकारण जे व्याज लावलेले आहेत ते सर्वसामान्यांना त्यामध्ये सवलत द्यावी अशी विनंती आयुक्तांना आम आदमी पार्टीकडून करण्यात आली. महानगरपालिका जर आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा ॲडव्होकेट सागर पाटील यांनी आज दिला. आम्ही सोलापुरातली आयुक्त यांना भेटायला आलो होतो आणि उपायुक्तांना अशी विनंती केली आम्ही की सोलापूरमध्ये बळजबरी जे टॅक्स वसुली चालू केलेली आहे ते तुम्ही लवकरात लवकर थांबवावी. तुम्ही टॅक्स जे घ्यायला लागला ते ठीक आहे, पण त्याच्यावरती तुम्ही जे दंड लावलेले आहेत आणि त्या दंडावरती परत व्याज लावलेलं आहे हे कुठली दंडेलशाही सोलापूर महानगरपालिकेने चालू केलेली आहे. हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि त्यांना अशी विनंती केली की सोलापूर गेले 2 वर्ष कोविडच्या दुष्प्रभावाखाली होतं. रोजगार व्यवसायामध्ये मारामारी आहे. सोलापुरातला व्यापारी जो आहे तो त्रासात आहे आणि तुम्ही हे टॅक्सेस आणि व्याज लावून जे सावकारी धंदा लावलेला आहे ते थांबवायला पाहिजे. आणि मला आयुक्त कार्यालयापेक्षा यामध्ये भयानक राग जो आहे तो महाराष्ट्र सरकारचा आहे आणि मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की तुम्ही वसुली एजंट म्हणून काम करायला लागलेत का? तुम्हाला जनतेने कशासाठी बसवलंय? तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा कुठं ज्याला मिळेल त्याचा गळा दाबा लागलेत. आज लोकांची आर्थिक परिस्थिती काय याचा एकही विचार न करता तुम्ही टॅक्सेसवरती व्याज लावून परत त्याच्यावरती व्याज लावता. हा सावकारी धंदा तुम्ही बंद करावा आणि महानगरपालिकेला आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही अशा स्वरूपाची जी वसुली आहे ते करू नका आणि कृपया करून हे व्याज माफ करा. जर हे व्याज माफ झालं नाही तर आम आदमी पार्टीला तीव्र आंदोलन घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही. आणि मी सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत आता आम्हाला लढावं लागलं तर हरकत नाही आहे, कारण एवढा बेजबाबदार कारभार महानगरपालिकेत चालू झालेला आहे जे अत्यंत विदारक आहे. महाराष्ट्र सरकार एकीकडे कोर्टाच्या कारणानिमित्तानं इथं इलेक्शन लावत नाहीये, प्रशासकीय यंत्रणेने सर्व काही आपल्या हातात घेतलेलं आहे आणि इथं सर्वसामान्य नागरिकांचा गळा दाबायची वेळ आली तरी देखील ह्याला पुढं मागं हा विचार करत नाहीत. ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि परत विनंती स्वरूपात सांगतो आमच्या सोलापूरकरांसाठी की तुम्ही हे टॅक्सवरच्या व्याजाची जी वसुली चाललेली आहे ते लवकरात लवकर बंद करा, अन्यथा आम्हाला आंदोलन घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही. यावेळी जिल्हा सचिव रुद्रप्पा बिराजदार, मध्य विधानसभा अध्यक्ष जुबेर हिरापुरे, श्रमिक संघटना जिल्हाध्यक्ष अशोक वटकर, श्रमिक संघटना शहराध्यक्ष मल्लिकार्जुन पेलगिरी, अशफाक बागवान, मुनाफ भगवान, हामिद अजकल, मिनाज सय्यद आदी उपस्थित होते. बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सायबर सिक्युरिटी कार्यक्रम संपन्न झाला. बारड येथील श्री गुरुकृपा कम्प्युटर एज्युकेशन तर्फे जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे मोठ्या उत्साहात सायबर सिक्युरिटी मार्गदर्शन हा कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, शालेय समितीचे अध्यक्ष विलासराव देशमुख हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुभाष वानोळे, विजय हणमंते, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह MKCL पुणे, श्री गुरुकृपा कम्प्युटर्सचे संस्थाचालक अमोल टेकले यांचे सायबर सिक्युरिटी विषयी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. नांदेड जिल्ह्याचे सायबर डिपार्टमेंट व MKCLच्या संयुक्त विद्यमाने
सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल गुरुकृपा कम्प्युटर्सच्या वतीने करण्यात आले होते. तर सायबरचे गुन्हे वाढत असल्यामुळे काळाची गरज झाली आहे. यावेळी सायबर सिक्युरिटीत कोणती काळजी घ्यायला पाहिजे, तर मोबाईल ॲपचे दुष्परिणाम व फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विलासराव देशमुख, वाघमारे सर, रुद्रकंठवार सर, टाटे सर, गीते सर, राऊत सर, शेख मॅडम, मेटकर मॅडम, गोनारकर मॅडम, ठकुरवाड मॅडम, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. तर आज जिल्हा परिषद बारड शाळेमध्ये जो सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्राम घेतलेला आहे, तर या प्रोग्राममधून विद्यार्थ्यांना तुम्हाला नेमकं काय मार्गदर्शन करायचं आणि या प्रोग्रामच्या मागचा उद्देश काय आहे तुमचा? नमस्कार. नांदेड जिल्ह्यामध्ये सायबर सिक्युरिटी अवेअरनेस हा कॅम्पेन आपण राबवत आहोत. MKCL व नांदेड जिल्ह्यातील पोलीस डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. तर आज बारड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सायबर सिक्युरिटी अवेअरनेस हा प्रोग्राम राबवण्यात आला. तेथील गुरुकृपा कम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरत असताना कशा पद्धतीने मोबाईल वापरला पाहिजे आणि मोबाईल वापरत असताना होणारे धोके हे कसे टाळले पाहिजे याबद्दल आपण मार्गदर्शन करण्यात आले होते व मोबाईलचे दुष्परिणाम त्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यात आले होते. ते व्हिडिओच्या माध्यमातून आणि काही माहितीच्या माध्यमातून आपण त्यांना प्रेझेंट करण्यात आले होते. आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. तुमचे पैसे गेले की आमच्याकडे येतात, दुसरं कुठे जाणार नाही. पोलीस मात्र मग आठवते आपले पैसे गेले, पहिलं पोलिसाकडे, सर माझे असे पैसे गेले. कालची एक घटना सांगतो. डोंगरगावची एक महिला होती, आपले डोंगरगाव. तिला एक ॲप आला आणि त्यांनी बोलले की बाई याच्यावर पैसे टाका, मी उद्या सकाळी तुमचा आमच्या कंपनीशी हे करून देऊ. त्यांनी त्यांचं दुसरंच आधार कार्ड पाठवलं आणि त्याच्यावरती त्यांनी 10,000 रुपये टाकले. नंतर पैसा तो बंद करून टाकला त्यांनी मोबाईल. कुठला की काय नाही की आमच्याकडे आले. पोलीस म्हणले की सोपं वाटते बा, पैसे भेटतील आपले, पण पैसे भेटत नाही सरासरी. त्याला 2-3 दिवस झाले होते. तुमचे पैसे गेले तर मित्र 24 तासात FIR दाखल झाला पाहिजे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर की गुन्हे कशा पद्धतीने होतात, आपण ॲप इन्स्टॉल करताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण कुठलंही ॲप वापरताना कसं वापरलं पाहिजे, कुठला आपला डाटा अपलोड करत असताना काय काळजी घ्यावी. गुरुकृपा कॅम्प्युटर यांच्या सौजन्याने जे आपल्या जिल्हा परिषद हायस्कूल बारड शाळेमध्ये जे आज सायबर याच्याबद्दल जे माहिती दिली ते उपयुक्त माहिती होती. मुलांना कोणते ॲप वापरायचे, कोणते नाही वापरायचे, सर्व इत्थंभूत माहिती सरनं दिलेली आहे. ATM बद्दल माहिती दिली सरनं. असे प्रोग्राम आमच्या शाळेत घेत जावे जेणेकरून मुलांना याचं मार्गदर्शन होईल. एवढे चांगला कार्यक्रम घेतला तुम्ही सर. गुरुकृपा कॅम्प्युटर यांचे मी आभार मानतो की पुढील कार्यक्रम असेच आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीच उपकृत करावे. चांगले शिक्षण हे नुसतं शिकूनच काही नाही, तर हे जनरल माहितीसुद्धा माहिती पाहिजे. समजा समाजामध्ये आपण वावरत असताना आज कॅम्प्युटरचं युग आहे. या कॅम्प्युटरच्या युगामध्ये कसं वागलं पाहिजे, काय नाही, ते योग्य मार्गदर्शन केलं आम्हाला शाळेला केल्याबद्दल मी गुरुकृपा कॅम्प्युटर तसेच सायबर यांचे मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. सोयगाव येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळेस महाविद्यालयातील इतिहास विभागाचे डॉक्टर भास्कर टेकाळे व रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर मनोज कुमार चोपडे यांनी नामांतर ते नामविस्तार या लढ्याविषयी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकृष्ण परिहार यांनी केले, तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रदीप गोल्हारे यांनी केले. आभार कार्यक्रमाधिकारी डॉक्टर ज्ञानबा भगत यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी डॉक्टर सैराज तडवी, डॉक्टर सुशील जावळे, डॉक्टर सुनील चौधरे, डॉक्टर पंकज गावित, प्राध्यापक निलेश गावडे, डॉक्टर निलेश गाडेकर, प्राध्यापक गणेश गायकवाड, प्राध्यापिका भारती पाटील, प्राध्यापिका स्वाती देशमुख, ग्रंथपाल निर्मला बोराडे यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुकाची मिरवणूक पालम शहरात कळसधारी महिला, निशाणधारी पुरुष लेझिम पथकासह संपन्न झाली. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक पालम शहरात कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष लेझिम पथकासह हजारो भाविक भक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यानंतर गजानन मंगल कार्यालय येथे गरीब व गरजू लोकांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले व पादुका पूजन करण्यात आले. प्रवचनकार जागृतीताई धरणे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर उपासक दीक्षा संपन्न झाली. हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर स्वामीजींच्या पादुकांचे हजारो लोकांनी दर्शन घेतले. कार्यक्रम संपत असताना माऊली माऊली या गाण्यावर उपस्थित मंडळींनी कार्यक्रमाचा आनंदोत्सव सोहळा स्वामीजींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करून संपन्न झाला व कार्यक्रमात महाप्रसादाचे नियोजन केले होते. सर्वांनी महाप्रसाद घेतला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव शिरस्कर, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, PSI सुप्रिया केंद्रे, रामचंद्र निळे, सरपंच खडी, साहेबराव शिरस्कर, दत्तराव घोरपडे, बाळासाहेब देशमुख चोरवडकर, मराठवाडा पीठ प्रमुख गणेश मोरे, प्रवीण ठाकूर, प्रवीण गायकवाड, मराठवाडा पीठ महिला निरीक्षक सौ निर्मलाताई संजयराव खंडागळे, बाबासाहेब नायकल, मराठवाडा संग्राम सैनिक प्रमुख अरविंद मोरे, सुभाषराव राठोड, नाना डग, बजरंग दायमा, आप्पा मोहिते, परभणी जिल्हाध्यक्ष श्याम मुलगीर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबाद जळगाव महामार्गावरील बाळापूर बस स्टँड जवळील काही अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. औरंगाबाद जळगाव महामार्गावरील बाळापूर बस स्टँड जवळील काही अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. शमशुद्दीन झहिरुद्दीन वय 44 राहणार अजिंठा तालुका सिल्लोड असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून सय्यद शाहरुख सय्यद आलम वय 25 राहणार अजिंठा तालुका सिल्लोड हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अजिंठा येथील शेख शमशुद्दीन आणि सय्यद शाहरुख हे दोघे दुचाकीवरून डिग्रस गावी जात होते. यावेळी सिल्लोड तालुक्यातील बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील शेख शमशुद्दीन वय 44 हा जागीच ठार झाला तर सय्यद शाहरुख सय्यद आलम वय 25 हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजू राठोड, अक्रम पठाण, अरुण गाडेकर, भागवत शेळके, संदीप कोथलकर व सहकारी करत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्ही येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व जिल्हा परिषद औरंगाबाद शिक्षण विभाग यांच्या परिपत्रकानुसार 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्ही तालुका सोयगाव येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. प्रथम दिनी मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त कविवर्य शिवाजी धर्माजी साळुंखे यांच्या कविता गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी थुई थुई मोरा, सोंग, मी सैनिक होणार, म्युझिकल पॅरोडी अशा अनेकविध कवितांचे सुमधुर गायन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम तुम्ही गुलाब या जनवनातले या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी कवितांचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील हे होते. शाळेतील ज्येष्ठ पदवीधर शिक्षक दिलीप कुंभार यांनी प्रमुख अतिथी कविवर्य शिवाजी साळुंखे यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. कविवर्य शिवाजी साळुंखे यांनी त्यांचा कविता संग्रह शाळेतील ग्रंथालयासाठी भेट दिला. या कवी संमेलनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक विनोद सिंग परदेशी यांनी केले.
या प्रसंगी प्रभाकर पाडवी, विकास देशमुख, रवींद्र पाटील, तात्याराव बिरादार, ज्योती दाभाडे, मारुती हंगरगे आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. भोकर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलची आरती अदमाने शालेय क्रीडा स्पर्धा किक बॉक्सिंगमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. भोकर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आरती बालाजी अदमाने या क्रीडापटूने 2023 मध्ये होत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा किक बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरावर घवघवीत विजय संपादन केल्याने तिची आता राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली असून राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या महत्त्वाच्या या शालेय क्रीडा स्पर्धेत आरती अदमाने ही खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. नुकतेच लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धेत 17 वर्षीय मुलींच्या शालेय क्रीडा स्पर्धा किक बॉक्सिंगमध्ये भोकर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आरती बालाजी अदमाने हिने उत्तम कामगिरी करून गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेल्या भोकर येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आरती अदमाने हिची पुढील महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाल्याने ती आता किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल शाळेच्या संचालिका श्रीमती अर्चना कदम, मुख्याध्यापक भाऊसाहेब दांडेकर, प्रशिक्षक खंडू चव्हाण व सर्व शिक्षक, शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील अनेक क्रीडाप्रेमींनी अभिनंदन करून होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भोकर तालुक्यातील क्रीडापटूंनी मागील 2 वर्षांपासून उत्कृष्ट व अभिमानास्पद कामगिरी करत तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यासाठी अनेक पदके मिळवून दिली. ही बाब तालुक्यासाठी अभिमानास्पद असली तरी भोकर येथील क्रीडा संकुल व क्रीडा क्षेत्रातील सोयी सुविधांअभावी आमच्यातल्या क्रीडागुणांना वाव मिळत नसून अनेक पदकांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत येथील क्रीडापटूंकडून व्यक्त केली जात असून येत्या काही दिवसात भोकर येथील क्रीडा संकुल न उभारल्यास तालुक्यातील क्रीडापटू, क्रीडाप्रेमी, पालक व प्रशिक्षकांच्या वतीने क्रीडा संकुलाबाबत उदासीनता दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींविरुद्ध आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा रोष व्यक्त केला जात आहे. देगलूर तालुक्यात मकर संक्रांत सण उत्साहात साजरी करण्यात आली. बिलोली तालुक्यामध्ये मकर संक्रांत सण उत्साहात साजरा करण्यात आला. इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी 15 जानेवारीला हा सण साजरा करण्यात येत आहे. या दिवशी सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये सकाळी लवकर जाऊन सर्व घरातील मंडळी, पाहुणे रावळे, मित्रमंडळी यांना शेतात बोलावून शेतामध्ये जेवू घालतात. एकमेकांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. खरं तर मकर संक्रांतीला आध्यात्मिक जितकं महत्त्व आहे तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतू बदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का असा प्रश्न सर्वांना पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरू झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वर्षातील पहिल्या मकर संक्रांत सणानिमित्त महिलांमध्ये दिसून आला उत्साह. श्री विठ्ठल मंदिरात वाण देवाणघेवाण करत घेतले विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद. वल्कले परिधान करून हॉटेलचे वारकरी पडले. भावार्थ रामायणातील प्रभू श्रीरामांचे परिधान करून केला. तुकाराम चौकात कारण विचारांच्या अपघात, सर्वत्र जमीन बघण्याची एकच गर्दी. आणि अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात फरशी घालून केला निर्गुण. चिंबा मार्केट परिसरात सकाळी उडाली एकच खळबळ. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात.
तोपर्यंत नमस्कार.